माझे सगळे मित्र इंजिनियर झाले किंवा डॉक्टर झाले किंवा सीए झाले, म्हणून मी पण इंजिनियर, डॉक्टर किंवा सीए होणार. महाभारतामध्ये द्रोणाचार्यांची कथा येते. द्रोणाचार्यांनी आपलं करिअर कसं निवडलं? द्रोणाचार्य यांना व्हायचं होतं एक याकिक ब्राह्मण. पण ज्या वेळेला ते परशुरामजींच्या कॉलेजमध्ये जातात आणि त्यांना सांगतात की मला अशा अशा पद्धतीच्या ट्रेडमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, त्यावेळेला ते म्हणतात अहो सगळे सीट फुल झाले. मग ते म्हणतात काय उरलंय तुमच्याकडे? मग त्यावेळेला ते म्हणतात की आमच्याकडे एक क्षत्रिय धर्माचं पालन करणाऱ्या मुलांना कसं प्रशिक्षण द्यावं याच्यासाठी सीट ओपन आहे. ते म्हटलं आता करिअर तर करायचंच आहे, मग जे उपलब्ध आहे त्याच्यात आपण घेऊयात. आणि ते नंतर झाले एक क्षत्रियाच्या मुलांना शिकवणारे एक शिक्षक. पण इतकं सगळं केल्यानंतर का ते आपल्या जीवनात आनंदी होते? नाही. कारण त्यांना जे व्हायचं होतं ते झाले नाही. आणि याच्यामुळे कालांतराने आज तर आपण डॉक्टर, इंजिनियर, सीए होऊन जाऊ, पण खरंच आपल्याला डॉक्टर, इंजिनियर, सीए व्हायचं आहे का, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. कारण याचा अंत कुठे होतो ते सांगतो. याचा अंत होतो जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. पैसा मिळेल पण जॉब सॅटिस्फॅक्शन नसेल. हरे कृष्ण.